ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे ज्ञानतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा तया ज्ञानेश्वरासी. पंढरपुरात पायीवारीत आज भगवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानोबा माऊलींचा पालखी रथ पंढरपूरला मार्गस्थ होणार. माऊली हे संत श्रेष्ठ. माऊली या शब्दाची ताकद आगळी वेगळीच आहे. या गोड शब्द उच्चारताच अंतरंगात पवित्र भाव निर्माण होतात. जगात प्रेम करायला शिकवणारे माऊली, हृदय लाभलेले हे माऊली. देवाची आळंदी अलंकापुरी या नगरीतील विभोलनीय दृश्याचा हेवा अगदी देवांचा राजा इंद्रालाही वाटावा असे दृश्य आज इथे आहे. आज इंद्रायणी तीरावर भक्तांची प्रचंड वारकरी सेना जमली, पण कुणाजवळ शस्त्र नाहीये. या सेनेचे कुणालाही भयही नाहीये. ही निशस्त्र सेना बघून होतो तो आनंद. या जगात मानवतेसाठी भक्तीचा प्रेमभाव रुजविणारी ही सेना. या भक्ती मार्गाने जगात सुख, शांतता आणि आनंद निर्माण होणार ही जगाला खात्री आहे. आसमानतात भगव्या पताकांचे राज्य. टाळ मृदुंग पखवाजा एकच जयघोष दणदणतोय. ज्ञानोबा माऊली तुकाराम. सुगंध फुलांनी सुशोभित अशा माऊलींचा रथ, जो अश्व, चोपदार, विणेकरी सारे सज्ज आहे. वारकऱ्यांचा उत्साह तर शिगेला पोचलाय. मंदिरात माऊलींच्या पादुकांचा अभिषेक, पूजा झाली, कीर्तन सुरू आहे. माऊलींनी प्रस्थानाचा कौल द्यावा यासाठी सारे आतुर आहेत. कौल मिळावा हे लक्षात येताच वातावरणात चैतन्यच अवतरले. आता या विश्वाला एकच शब्द ठाऊक आहे, तो म्हणजे विठू नामाचा. इंद्रायणी काठी भक्त मन आनंदलय मनाला उभारी लावलीये. आता पांडुरंगाचे दिव्य रूप आठवून त्यांना जगाचा विसर पडणार. माऊलीचे अंतकरण विशाल आहे. त्याचा संसार स्वतःपुरता नव्हताच. त्रिभुवन हे त्याचे घर होते. जगातील हे सगळे जण आप्तजन आहे. माऊलींना जगातील सर्वांना आनंदी बघायचे होते. या त्रिभुवनाचा करता करविता राहतो तो पंढरपूरला. हे असे स्थान जिथे प्रत्येकाला आपले सुख दुःख सांगता येते, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम मिळते, असे ते माहेर आहे. माऊली म्हणतात, मी या माहेरी जाऊन विठ्ठलाची विचारपूस करेल. त्यांना जगातील दुःख सांगून ती दूर करण्याचे साकडे घालेल. आज जगाला गरज आहे ती शत्रुत्व भावाचा अंत होण्याची, शांततामय जीवनाची, मानवा स्वस्थ उत्तम राखण्याची. हे लाभावे म्हणून त्यासाठी माझे हे जे काही सुकृत अर्थात पुण्याई असेल ती श्री विठ्ठलाला अर्पण करेल. पण मला हे त्रिभुवन आनंदमय करायचेच आहे. देहू आळंदीसह शेकडो दिंडी पंढरपूरला निघाल्या आहेत. ही पंढरीची वारी ज्या ज्या गावातून जात आहे तेथील वातावरण भक्तिमय झाले आहे. लोकांच्या मुखी ज्ञानोबा माऊली तुकाराम नाम आहे. दिंडी या गावातील लोकांना आनंद नामाचा आनंद वाटत सर्वांचे शमकुशल निरोप विठ्ठलाकडे घेऊन जात आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षम मी देईन पांडुरंगी. बाप रुखमाई देवी वरू, विठ्ठलाचे भेटी, आपुले सवसाठी करुणिया राहे. तर चला सर्वांनी बोलला, पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.